हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण योग ग्रंथावर जोशी काकांची सिरीज ऐकतो आहोत. सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ सर्व बंद ठेवावे, म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल. आज 17 एप्रिल, रामनवमी. हरिओम. पुढची सूत्र श्री जोशी काकांकडे. सर्वांना हरिओम. आपल्या या योग ग्रंथ पाठमालेतला 9वा पाठ आज आपण घेणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना वंदन. आणि आता प्रार्थनेने सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे, त्यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकस्थता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. एकंदर 8 पाठ झाले. यातले काही प्राथमिक पाठ आणि त्याच्यानंतर काही प्रत्यक्ष जे सर्व योग ग्रंथातले विषय आहेत त्यातल्या विषयांना सुरुवात आपण केलेली आहे. तर आज आपण हा 9वा पाठ घेत असताना पहिल्या 8 पाठांचा थोडक्यात आढावा आणि मग आजचा याच्या पुढचा काय विचार आहे, अभ्यास विचार, त्याच्याबद्दल आपण बोलूया. थोडा वेळ त्याच्यात जाईल, परंतु आवश्यक आहे मला वाटतंय, कारण आपण आतापर्यंत जो प्रवास केलेला आहे तो कुठल्या पद्धतीने केलेला आहे, कुठल्या मार्गाने केलेला आहे ते आपल्याला कळणं आवश्यक आहे. पहिला जो पाठ होता तो साध्य आणि साधन विवेक, म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या पाठमालेतून काय साधायचं आहे आणि त्यासाठी आपण कुठली साधनं वापरणार आहोत त्याच्याबद्दलचा विचार होता. आणि त्याच्यावर आपण गोंदवलेकर महाराजांचं एक कोटेशन घेतलं होतं की आपल्याला साधायचं आहे काय ते ध्यानात धरलं पाहिजे. आणि अगदी अंतिम उद्दिष्ट या योग साधनेचं असतं ते परमात्मा साधायचं आहे. आणि त्याच्यासाठी शरीर आणि प्रपंच ही साधन आहेत, हे आपल्याला पक्क लक्षात राहिलं पाहिजे. अर्थात आपण प्रत्येक जण त्या शेवटच्या टप्प्याला जाऊ असं नाही, किंवा कोणीही जाणार नाही असं सुद्धा कदाचित असेल, परंतु हे आपलं साध्य आहे. अगदी कमीत कमी साधकत्वातली प्रगती आणि प्रगती होत अंतिमतः आत्मज्ञान हे साध्य म्हणता येईल. आणि मग साधनं काय आहेत तर श्रमानंद, धनानंद, ज्ञानगुणाकार, सेवा, उपासना, ह्या सगळ्या साधन आहेत. हा साधारणतः आपला पहिल्या पाठाचा विषय होता. दुसऱ्या पाठामध्ये आपण स्वामीजी निर्मित न्यू एज फिलॉसॉफीची आउटलाईन बघितली, रूपरेषा बघितली. योग ग्रंथाचं सार काय आहे, ह्या सगळ्या योग ग्रंथांचं ते समजून घ्यावं. जे वाचलं, जे ऐकलं त्याचं चिंतन करावं. म्हणजे हा पाठ ऐकला आणि सोडून दिला आणि पुढच्या पाठाला अशा पद्धतीचं काही अपेक्षित नाहीये. काहीतरी त्याच्यावर विचार करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. नंतर जे काय आपण ऐकतोय आणि जे काय याच्यात उपाय सुचवले जात आहेत
त्याबद्दल स्वतःच्या मनाची खात्री पटवायला पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने खात्री पटवल्यानंतर आणि आपण त्या प्रक्रियेने थोडाफार स्वतःमध्ये साधनेचा भाग उतरवल्यानंतर मग आपल्यामध्ये काय बदल होतो याचा अनुभव घ्यावा, अशी ही प्रोसेस आहे. अट आहे ती नीतियुक्त आणि समता वर्तन हवं. म्हणजे आपलं वर्तन जे आहे ते अत्यंत जबाबदारीचं, नीतियुक्त आणि समतेचं असावं, अशा पद्धतीचा हा भाग आपण बघितला. आता हे समता वर्तन बोलायला ठीक आहे, पण प्रत्यक्ष करायचं, प्रत्यक्ष त्याग करायचा, प्रत्यक्ष अभ्यास करायचा, हे सगळं थोडं अवघड आहे. आणि म्हणून तो कधी कधी तात्पुरता नकोसा सुद्धा वाटू शकेल. पण जर का आपण हे सगळं केलं तर त्यामुळे आपली अनेक अडचणी, अनेक विघ्न दूर होतील आणि कुठल्याही माणसाला स्वतः आपली साधना सहज करता येईल, असं सगळं सांगणारे हे 4 योग ग्रंथ आहेत. म्हणजे हा जे आपण जे वाचलं आतापर्यंत, जे ऐकलं त्याचं चिंतन करावं, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी, प्रक्रियेने शरीर बदलाचा अनुभव घ्यावा आणि योग्य वर्तन करावं. आणि हे सगळं करणं तात्पुरतं जरी नकोसं वाटलं तरी ते करावं. आणि त्याच्यामुळे आपण आपली ज्या अनेक अडचणी होतील आणि आपल्याला स्वतः साधना करता येईल, हे सगळं सांगणं ह्या योग ग्रंथांचं एकंदर सार आहे. मग ह्याच पाठामध्ये आपण स्वामीजींचा आध्यात्मिक प्रवास बघितला. म्हणजे त्यांना 57 मध्ये जेव्हा तो एक विशेष प्रत्यय त्यांच्या आयुष्यात आला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा जो प्रवास झाला ते आपण बघितलंय. नंतर त्यांनी विज्ञान आधारित जी अध्यात्माची मांडणी केली, सुरुवातीला इंग्लिशी ग्रंथामध्ये लिहिलं, त्याच्यानंतर त्यांनी काही प्रयोग केले, त्याच्यानंतर मग अभ्यास वर्ग सुरू केले, त्याच्यानंतर योग ग्रंथ लिहिले. अशा प्रकारची वेगळी त्यांची जी आध्यात्मिक मांडणी आहे ती आपण बघितली. त्यातली जी महत्वाची बेसिक पुस्तकं आहेत ते बघितलं. आपल्या महत्वाच्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थनांचे विचार आहेत ते बघितलं. आणि आपण असं म्हटलं की मनशक्तीच्या तत्वज्ञानाचं अगदी थोडक्यात सार सांगायचं तर स्वार्थासाठी निस्वार्थ, सुखासाठी दुःख स्वीकार आणि सतत केलेल्या अभ्यासाने आणि आपापल्या परीक्षणाने, आत्मपरीक्षणाने, ज्याच्यासाठी आलेख आणि अहवाल सातत्य सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण फार माहिती बघितलेली नाही, परंतु साधारण माहिती आहे आणि आज जमलं तर बघण्याचा प्रयत्न करू आपण. आणि अंतिमतः आपल्यामध्ये भय आणि राग ह्या ज्या भावना आहेत त्याच्यातून हळूहळू मुक्त होत धैर्य आणि शांतीची प्राप्ती करणं, हा सगळा उद्देश आहे त्याचा. आणि संन्यासी निर्माण करणं हे उद्दिष्ट नाहीये स्वामीजींचं. उत्कृष्ट व्यवहारी जीवन जगत स्वतःचं आणि इतरांचं कल्याण साधू शकणारा मनुष्य निर्माण करणं हे न्यूवीचं किंवा मनशक्तीचं उद्दिष्ट आहे. हे आपण त्या दुसऱ्या पाठामध्ये बघितलं. तिसऱ्या पाठामध्ये अभ्यास साधना या विषयावर आपण जास्त चिंतन केलं. आता आपण जे करतोय तो अभ्यासच करतोय. आणि हा आपण काय करतोय तर आपलं जीवन अधिक यशस्वी करण्यासाठी हा अभ्यास महत्वाचा आहे म्हणून करतोय आपण. आपल्याला दोन्ही गोष्टी हव्यात. आपल्याला भौतिक सुख सुद्धा हवं आहे आणि आपल्याला परमार्थिक सुद्धा प्रगती हवी. तर मनशक्ती जी मिळवली तर सुखासाठी आहे, ती आपल्या सुखासाठी आहे. आणि मनशांतीवादी परमुख सुखासाठी आहे. म्हणून साधनेचा एक प्रयत्नाचा भाग आहे आणि साधनेचा एक ध्यानाचा किंवा समर्पणाचा भाग आहे. तो आपण दोघी बघणार आहोत. भौतिक लाभासाठी मनशक्ती म्हणजे निरपेक्ष आणि कर्मसेवा करायला पाहिजे आणि पारमार्थिक लाभासाठी किंवा मनशांतीसाठी निरपेक्ष कर्म आणि अधिक निरपेक्ष उपासना सुद्धा केलेली पाहिजे आणि त्याला ध्यानाची जोड दिली पाहिजे. आता ह्या एकदा ज्ञान घेतलं, ते नीट समजून घेतलं आणि आपल्याला ते जर का पटलं तर मग त्या मिळालेल्या ज्ञानाच्या शंका न काढता त्या ज्ञानावर निष्ठा आपण बाळगायला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू त्याचे उत्कृष्ट प्रत्यय येतील. आणि असे प्रत्यय आलेले लोक एकत्र आले तर त्यांच्या विचारांच्या श्रद्धायुक्त एकतेमुळे प्रचंड शक्ती निर्माण होईल. आणि यामुळे त्यांचं तर लाभ होईलच, परंतु सगळ्यांचं सुद्धा समाजाचं सुद्धा किंवा समष्टीचं सुद्धा लाभ होईल, असा विचार स्वामीजींनी शक्तियोग ग्रंथामध्ये मागलाय, तो आपण बघितला. आणि मग त्याच्यातच त्यांनी सांगितलं
की मी तुमच्या समोर असेल तर ज्ञानतत्पर राहा, आणि मी समोर नसताना बाकी भावतत्पर राहा. अशा पद्धतीने ज्ञान आधारित श्रद्धेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि हा प्रत्येक योग ग्रंथामध्ये त्यांनी हा ऑप्शन दिलेला आहे की एक तर तुम्ही हा सगळा अभ्यास करा, आणि अभ्यास करणं तुम्हाला जमत नसेल आणि तुमची श्रद्धा असेल तर हे सोपे मार्ग आहेत, असे ते आपण नंतर बघणार आहोत. चौथ्या पाठामध्ये आपण द्वैत अद्वैत हा विचार केला. द्वैत अद्वैत ही एक मोठी संकल्पना आहे अध्यात्म क्षेत्रातली, ज्या संकल्पनेने ह्या सगळ्या विश्वाच्या अस्तित्वाचा मूलभूत विचार केलेला आहे. ह्या सगळ्या द्वैत अद्वैत विचारामध्ये मूलभूत प्रश्न एकच आहे, आणि तो असा आहे की हे सगळं जग जे आहे ते एका गोष्टीपासून बनलेलं आहे की अनेक गोष्टीपासून, दोन गोष्टीपासून का अनेक गोष्टीपासून का एक गोष्टीपासून. म्हणजे हे जग जे आहे ते जडाचं बनलेलं आहे, चेतनाचं बनलेलं आहे का दोन्हीचं बनलेलं आहे, हा तो बेसिक प्रश्न आहे. हा प्रश्न तसं बघेल तर आपल्याला वाटतो की हा प्रश्नाचा विचार मी कशाला करायला पाहिजे, परंतु आपण ह्याच जगाचे भाग आहोत, आणि मी म्हणजे कोण हे समजण्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. आणि मी म्हणजे कोण हे तरी कशाला समजायचं, तर मला सुख जे मिळणार आहे किंवा दुःख जे मिळणार आहे त्या सुखदुःखाचा निकाल माझ्या जीवनात समाधानकारक जर का मला लावायचा असेल तर मला हा द्वैत अद्वैत वाद समजून घेतला पाहिजे. असं आवश्यक आहे असं स्वामीजींनी सांगतात. ते आपण या द्वैत अद्वैताच्या चौथ्या पाठामध्ये बघितलं. आणि ह्याच पाठामध्ये आपण 6 जी दर्शनं आहेत वेद आधारित, म्हणजे दर्शन ह्याचा अर्थ वस्तुस्थितीचा अभ्यास करणारा, आणि त्यावेळेला त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी या वस्तुस्थितीचं मांडलेलं दर्शन. आणि ते दर्शनांचा आढावा घेतल्यानंतर आपण असं बघितलं की उपनिषद किंवा वेदांत ह्याच्यावर आधारित दर्शन म्हणतात, किंवा काही लोक त्याला अद्वैत दर्शन असं म्हणतात. आणि जे विशेषत्वाने आदि शंकराचार्यांनी विकसित केलं आणि त्याच्याबद्दल बराच रिसर्च करून त्याच्यावर त्यांनी अनेक प्रकारचं लिखाण आणि टीका केली, ते जे दर्शन आहे ते आपल्या दर्शनांपैकी सर्वात प्रसिद्ध, प्रमुख आणि जवळजवळ सर्वमान्य असं दर्शन आहे. त्याच्यापेक्षा अन्य दर्शन सुद्धा आहेत आणि त्या दर्शनाचा विचार करणारे सुद्धा लोक आहेत, परंतु बऱ्याच लोकांना हे दर्शन जे आहे उत्तरमीमांसा दर्शन किंवा अद्वैत वेदांत ज्याला म्हणतात, किंवा ह्यांनी शंकराचार्यांनी आदिशंकराचार्यांनी जे मांडलेलं दर्शन आहे किंवा त्याच्यावर ज्यांनी जो विकास केलेला आहे त्या दर्शनाचा, ते बऱ्याचशा दृष्टीने मान्य. आणि त्या ह्यांच्या ह्या विचारानुसार ईश्वर आणि सृष्टी ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाहीत. म्हणजे जीव आणि आत्मा या दोन वेगळ्या गोष्टी नसून त्या दोघांच्या एकच आहे, मूळ एकच परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे ह्या जगात द्वैत नसून अद्वैत आहे असा हा सिद्धांत आहे. नंतर आपण ह्याच पाठामध्ये प्रारब्ध ही संकल्पना, म्हणजे प्रारब्ध म्हणजे आपल्या समोर जे आपल्याला नियती देते ती, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर जे करतो त्याला क्रियामाण म्हणतो. आपण प्रत्यक्ष क्रिया जे करतो, कृती करतो आपल्या वर्तमान काळात, त्याला क्रियामाण म्हणतात. आणि त्या क्रियामाण आणि प्रारब्ध ह्या संकल्पना आणि संचिताची संकल्पना समजून घेतली, आणि त्याचा साधकत्वाच्या दृष्टीने आपल्याला त्याचा काय उपयोग आहे असा आपण विचार चौथ्या पाठामध्ये केला. पाचव्या पाठामध्ये त्रिगुण संकल्पना बघितली, आणि आपला आणि त्या त्रिगुण संकल्पनेचा काय संबंध आहे, म्हणजे साधकत्वातल्या आपल्या विकासामध्ये त्या त्रिगुण संकल्पनेचा काय, म्हणजे ही सगळी सृष्टी जी आहे ती 3 गुणांनी बनलेली आहे. या सृष्टीचा एक भाग आपण असल्यामुळे आपणही 3 गुणाचे बनलेलो आहोत. आणि त्या पद्धतीने आपण याच्यावर सविस्तर चिंतन केलं, आणि आपण हेही बघितलं की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्रिगुण मिळालेली आहेत. त्रिगुणामध्ये सत्व, रज आणि तम हे 3 गुण आपण बघितले. सत्व म्हणजे शांती, रज म्हणजे कृती, आणि तम म्हणजे आळस. अशा प्रकारचे अगदी थोडक्यात त्याचं म्हटलं तर आपल्याला प्रत्येकाला हे 3 गुण मिळालेले आहेत. कुणाला सत्व जास्त असेल, कुणाला रज जास्त असेल, कुणाला तम जास्त असेल.
त्याच्याबद्दल आपण विचार केला आणि आपल्याला जरी कुठला त्रिगुण संच मिळाला असला तरी साधना अभ्यासाच्या आधारे जर आपण वर्तन केलं, आपण प्रयत्न केले, साधना केली, तर हा त्रिगुणातला सत्वगुण वाढू शकतो आणि योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाने, ज्ञानी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने, गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्या जे काही आपले त्रिगुण आहेत ते आपण तेच त्रिगुण योग्य हेतूने वापरून त्याच्यात समतोल साधू शकतो. आणि हे करत असताना आपल्याला इतरांशी वर्तन करताना सुद्धा कशा पद्धतीने काळजी घेऊन आपण व्यवस्थित राहावं, शांत राहावं, याच्याबद्दलचा आपण विचार 5व्या पाठामध्ये केला. आता हे तुम्हाला ज्याने ऐकले असतील सगळे पाठ त्यांना कळत असेल आणि ज्यांनी नसते ऐकले त्यांना हळूहळू आपण ते आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करून देतोय, त्यांनी नंतर सुद्धा ऐकावे. परंतु हा विचार का आपण आता लक्षात घेतोय की आपण कुठल्या पद्धतीने चाललेलो आहोत आणि हा सध्याचा आपल्याशी काय संबंध आहे हे समजून घेण्यासाठी पण विचार करतो. 5 पाठापर्यंत आपलं बोलून झालं. पुढचे 6, 7 आणि 8 हे जे पाठ आहेत ते आपण उत्क्रांती ही जी कन्सेप्ट आहे त्या उत्क्रांतीचं जे तत्व आहे ते सविस्तर समजून घेण्यासाठी हे 3 पाठ घेतले. म्हणजे परमात्म्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे, या विश्वात आपली पृथ्वी निर्माण झालेली आहे, या पृथ्वीमध्ये जीवनिर्मिती झालेली आहे एकपेशीय प्राण्यांची, ह्या जीवाची उत्क्रांती झाली आणि त्याच्यापासून मानव निर्माण झाला आणि आपण निर्माण झालो, या सगळ्याचा आपण आढावा घेतला. त्यातले काय काय महत्वाचे मुद्दे आपण बघितले या 3 पाठामध्ये ते असे होते की उत्क्रांती प्रक्रियेमध्ये जो प्राण्यांचा विकास झाला त्याच्यामुळे मेंदू जो आहे तो अधिकाधिक प्रगत होत गेला आणि माणसाचा मेंदू हा सर्व प्राण्यांमध्ये खूप विकसित झालेला आहे. या मेंदूची जी क्रयशक्ती किंवा काय म्हणतात क्रियाशक्ती आहे किंवा मेंदूची जी कॅपॅसिटी आहे ती खूप विकसित झालेली आहे. मेंदू विकसित झालाय पण तो मेंदू वापरणारं मन ते मोठं, ते अधिक संस्कारित, ते प्रगल्भ झालंय का हाही आपण विचार केला. टेक्नॉलॉजी प्रगत झालेली आहे, तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, पण तंत्रज्ञान वापरणाऱ्याची वृत्ती प्रगत झाली आहे का याचाही आपण विचार केला. आणि मग स्वामीजींच्या ह्या उत्क्रांतीवरच्या लिखाणात आपण असं म्हटलं की उत्क्रांती झाली त्याचा खरा निकष कुठला असावा. पूर्वी फक्त काम आणि क्रोध हे 2च विकार होते. म्हणजे सगळ्या बेसिक प्राण्यांना एक तर त्यांना कामाची इच्छा आहे म्हणजे विकार आहेत त्यांना, आणि ते विकार पूर्ण नाही झाले तर क्रोध आहे. पण त्याच्यानंतर लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्या गोष्टी माणसातच फक्त आहेत. आणि म्हणून कामविकाराने निर्माण झालेलं जग होतं एकपेशीय प्राण्यापासून ते माणसाच्या प्रगतीपर्यंत माया विकासापर्यंत गुंतलं आणि त्यातून सुटत जायचं. तर मग या माया विकारापासून सुटत सुटत जाऊन काम विकारपर्यंत सुटत जायचा असा तो मार्ग दिसतो. त्याचा आपण एक चित्र सुद्धा बघितलं होतं. आणि साधनेचा जो आपला मार्ग ह्या आपण पाठमालेत नंतर बघणार आहोत तो असा आहे की आपल्याला हळूहळू आपल्या पाठीच्या तळाशी असलेलं जे चक्र आहे त्या चक्रापासून वर जात असताना ह्या सगळ्या विकारातून सुटून जायच्या पद्धतीची ही साधना आहे. असं म्हटलं जातं की प्राण्यांना काही नीतिमूल्य नाहीत पण माणसाला नीतिमूल्य आहेत. पण माणसाला खरोखर नीतिमूल्य आहेत का? जे आपण समाजात सर्वसाधारणपणे वर्तन बघतो आपल्याला दिसतं ते खरोखर नीतिमत्तेचं वर्तन आहे का नाही याच्याबद्दल आपण विचार केला. आणि मग हा उत्क्रांती संकल्पनेचा विचार आपण 3 पाठामध्ये केला. त्याचा मूळ भाग असा होता की मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, कशासाठी आलो आहे, मी पुढे कुठे जाणार आहे, पुढे माझं काय होणार आहे, हे सगळं जर का आपल्याला नीट समजायचं असेल तर ही उत्क्रांती संकल्पनेचा विचार आणि त्याचा अभ्यास आपल्याला उपयुक्त आहे हे आपण या पाठमालेमध्ये बघतो आहोत. स्वामीजींनी आपण योग ग्रंथांचा अभ्यास करतोय. त्या योग ग्रंथांच्या जवळजवळ 3, 4, 5 योग ग्रंथांपैकी 3 योग ग्रंथांमध्ये हा विचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त न्यूएच्या अनेक मुख्य पुस्तकामध्ये आणि मग तरुणांसाठी घेतलेल्या पाठमालेमध्ये हा उत्क्रांतीचा विचार स्वामीजींनी वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून तपासला आहे. त्याचा सुद्धा आपण संक्षिप्त आढावा घेतला.
आता ह्या सगळ्या चर्चेतून उत्क्रांती अभ्यासातून आपल्याला जर काही योग्य धडा घालायचा असा हा अभ्यास शेवटी कशासाठी करायचा? तर आपण ते परीक्षा देण्यासाठी अभ्यास करत नाही, तर आपल्या ह्याच्यातून सार काढायचं आहे. तर ते आपण काढण्याचा प्रयत्न केला आणि आपण असं त्याच्यात म्हटलं की योग्य धडा आपल्याला जर शिकायचा असेल तर माणसानी मनाच्या पटलावर काही गोष्टी ठसवून ठेवल्या पाहिजेत आणि त्यावर चिंतन केलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आपण थोड्याफार प्रमाणात बघितल्या. हा उत्क्रांती सिद्धांत डार्विननी 18व्या शतकात किंवा 19व्या शतकाच्या सुमारास काढलेला आहे आणि आता 21व्या शतकातले आत्ता म्हणजे काही 5-10 वर्षापूर्वी त्याच्यावर जो विचार चालू आहे किंवा अजून जो विचार चालू आहे त्याच्यात आता जे शास्त्रज्ञ जे म्हणतात की जे शॉर्टकमिंग त्यांना दिसत आहेत किंवा यांना त्रुटी दिसत आहेत, त्या सगळ्या त्रुटी स्वामीजींनी जवळजवळ वेगळ्या वेगळ्या पद्धतीने 1960च्या सुमाराला जी पुस्तकं दिली त्याच्यात काढलेल्या आहेत. म्हणजे स्वामीजींची जी दूरदृष्टी आहे, स्वामीजींचा जो एकंदर जगाच्या मानवतेच्या प्रश्नाकडे बघण्याचा जो विशाल दृष्टिकोन आहे आणि दूरदृष्टीचा दृष्टिकोन आहे तो आपण बघितला की 1960च्या सुमारास त्याने जे म्हटलंय त्याच्याबद्दलच अजून चिंतन चालू आहे आणि त्याच्यावरच अजून उपाय शोधणं चालू आहे. ह्याच पाठामध्ये आपण विष्णूचे दशावतार त्याचं वर्णन आणि त्या दशावतारांचा क्रम आणि उत्क्रांतीचा क्रम विकास याचे काही साम्य स्थळं पाहण्याचा प्रयत्न केला. आणि मग नंतर शेवटच्या पाठामध्ये या एक बोगद्याची संकल्पना आपण बघितली आणि असं बघितलं की विश्वाच्या या मोठ्या बोगद्यामध्ये आपलं मन कसं आणि का अडकलं याच्यावर खूप सविस्तर आपण चिंतन केलं. आणि मग आपण ते असं बघितलं की माणसाच्या जीवानी किंवा माणसाच्या मनाने चुकीच्या संकल्पनेच्या आधारे त्या बोगद्यामध्ये अनेक उपबोगदे तयार केलेले आहेत आणि त्याच्यातच माणूस फिरतोय आणि त्यामुळे त्या बोगद्यातून किंवा त्या मोक्षरूपी मुक्तीतून तो कधीच बाहेर पडत नाही. आणि म्हणून जन्ममरण चक्र आणि मग ह्या जन्ममरण चक्रातून जे काही अज्ञानाच्या माध्यमातून हे निर्माण होतं त्या अज्ञानाला निराश करण्यासाठी साधना विचार, मग ती सगुण रूपाने उपासना असेल, निर्गुण उपासना असेल आणि त्या उपासनेतून मोक्ष मिळण्याची शक्यता किंवा मुक्ती मिळण्याची शक्यता याच्यावर सुद्धा आपण काही प्रमाणात सविस्तर विचार आणि चिंतन केलं. थोडक्यात ह्या गेल्या 15 मिनिटांमध्ये किंवा 15-20 मिनिटांमध्ये आपण गेलेल्या 8 पाठाचा आढावा घेतला आणि आपण काय करतो आणि कुठे आलेलो आहोत ते आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता आजच्या पाठापासून इच्छापूर्ती ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा काय विचार आणि चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता इच्छापूर्ती हा विषय खूप महत्वाचा आहे आणि इतका महत्वाचा आहे की आपल्या मनशक्तीच्या सगळ्या अभ्यासवर्गामध्ये कुठलाही अभ्यासवर्ग असला तरी पहिला पाठ या इच्छापूर्तीवर असतो आणि योगग्रंथ सुद्धा हाच विषय मध्यवर्ती ठेवून दिलेले आहेत. म्हणजे पहिल्या या योगग्रंथामध्ये तुमचा विषय योगामध्ये विविध ज्या इच्छा आहेत, कामना आहेत, मनाच्या असतील, इंद्रियांच्या असतील, शरीराच्या असतील, त्या कशा पूर्ण होतील आणि त्या पूर्ण होताना आपल्याला कमीत कमी धोके कसे टाळता येतील ह्याचा विचार केलेला आहे. दुसऱ्या भाग्ययोगामध्ये आपली जी भाग्य संकल्पना आहे किंवा भाग्य संकल्पना जी आहे त्या भाग्य संकल्पनेचे जे आपले विचार असतात ते आपल्याला कशा पद्धतीने भविष्यात गोष्टी घडायला पाहिजेत त्याच्याबद्दलचा विचार आहे. म्हणजे इच्छापूर्तीच आहे. पहिला इच्छापूर्ती, दुसरा इच्छापूर्ती आणि श्रद्धायोग आणि बुद्धियोग मध्ये ही इच्छापूर्ती करण्यासाठी श्रद्धेच्या माध्यमातून आणि अभ्यासाच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून कसे प्रयत्न करायचे हे आपण समजून घेणार आहोत. आणि हा इच्छापूर्तीचा विषय आपण आज सुरू करणार आहोत. आजच्या वेळेच्या मर्यादेत जेवढा विषय होईल तेवढा आपण घेऊ. याच्या पुढचा भाग पुढच्या पाठामध्ये आपण घेत राहू. आता ही इच्छापूर्तीसाठीच आपला जन्म झालेला आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जन्म का होतो, म्हणजे माणूस जो देह सोडतो तो परत देह धारण करून का येतो, कारण त्याच्या काही इच्छा अतृप्त असतात म्हणून तो जन्म घेतो. म्हणजे इच्छापूर्तीसाठी आपला जन्म झालेला आहे. म्हणून इच्छापूर्ती हा विषय आपल्याला खूप महत्वाचा आहे.
हरिपाठामध्ये एक चरण आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. म्हणजे जर का वासनाच नसतील तर जन्म होणार नाही. आता ह्या वासनांचा खेळ किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा खेळ कसा चालतो आपल्याकडे थोडक्यात त्याचा आपण विचार करूया. बघा, आपल्या मनात किंवा आपल्या चित्तामध्ये सारखं काहीतरी चालू असतं, विचार चालू असतात, आणि मग आपल्याला एखादी कल्पना सुचते. ती जी कल्पना सुचते त्याला स्फुरण असं म्हणतात. ती कल्पना मनात थोडी तीव्र झाली म्हणजे जेवढी कॅज्युअल आहे तो फक्त एक तरंग असतो, पण तो तरंगाची थोडी लाट झाली की त्याला वासना म्हणतात. ती वासना आणखीन तीव्र झाली की त्याला कामना म्हणतात. आणि सर्वात मुख्य आपली जी कामना असते त्याला महत्वाकांक्षा म्हणतात. आणि या महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी माणूस आयुष्यभर झगडत असतो. आणि मग हा झगडा कायम चालू राहिला की शेवटपर्यंत हा चालू राहतो आणि परत काही वासना राहतात आणि परत जन्म मरणाचा चिक्र होतो. म्हणून समर्थ म्हणतायत, मना वासना चुकवियेर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. आपण मनाच्या श्लोकामध्ये याचा विचार केलेला आहे, पण याचा थोडक्यात सारांश असा की जर का आपण या वासना कामना महत्वाकांक्षा ह्याच्यामध्ये जर का फिरत राहिलो तर आपल्याला मार्ग नाही. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला सत्याची गाठ पडली पाहिजे. आपल्या मनाची गती खूप आहे आणि ते मन कुठून कुठे पोहोचेल सांगता येत नाही. याचा आपण सगळेजण प्रत्यक्ष अनेक वेळा अनुभव घेतो. पण आपल्या अंतरंगात असलेली कुठली वासना कुठल्या वेळी तीव्र होईल हे पण सांगता येत नाही. आणि ती जशी तीव्र होते त्याप्रमाणे माणसाचा आचार विचार उच्चार या सगळ्या गोष्टी आपण वर्तन तसं होतं. आणि अशा माणसाच्या आचारावरून माणसाचे विचार समजतात आणि ह्या वेगळ्या वेगळ्या विचारांतून आणि वासनातून पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची माणूस तयारी करत असतो. हा खूप धावता आढावा घेतोय आपण. आणि म्हणून समर्थ मनाला समजवतात, हे मना तू एक कर, तू वासनेचं मूळ छेदून टाक, तरच तुझा जन्म मृत्यूच्या येरझारा चुकतील. हाच विषय शंकराचार्यांनी एक वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. आता प्रत्येक जो माणूस आहे जिवंत माणूस, त्या प्रत्येक माणसाच्या वेळोवेळी अनेक इच्छा असतात. अगदी छोटं मूल जरी बघितलं, जन्म झालेलं एक 2 महिन्याचं मूल जरी आपण बघितलं तर त्याला सुद्धा काय असतं, त्याला भुकेची इच्छा असते. भूक लागल्यानंतर त्याला दिसली पाहिजे. आई समोर दिसली नाही तर ते रडायला लागतं. काळोख झाला तर ते मूल रडायला लागतं. म्हणजे त्याला आपलं अस्तित्व टिकवण्याची भावना असते. भूक लागली की आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे ही भावना असते. अगदी छोट्या मुलाचं आपण म्हणतोय. मग नंतर थोडा मोठा झाला की मग त्याला अनेक खेळ पाहिजे, सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे, सगळ्यांनी त्याच्याकडे बघायला पाहिजे ही इच्छा असते. थोडा मोठा झाला, शाळेत झाला की मग त्याला शाळेतल्या मॅडम ज्या असतात त्या शिकवणं आवडतात, मग त्या आईपेक्षा त्या चांगल्या वाटायला लागतात. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आयुष्यभर जो प्रवास चालू असतो त्या अनेक इच्छा असतात. आपण याच्याबद्दल खूप बोलू शकतो, परंतु ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की वेळोवेळी त्या इच्छा बदलतात. पण इच्छा तृप्ती किंवा इच्छापूर्ती ह्या शब्दाचा विचार करत असताना आपण प्रत्येकाच्या अनेक प्रकारच्या अनेक इच्छा कशा पूर्ण होतील हा विचार करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. म्हणून या सगळ्या इच्छांची जर का एका शब्दात आपल्याला जर का काय म्हणायचं असेल तर सारांश काढायचा असेल तर माणसाची इच्छा अशी असते की त्याला सुख हवं आहे. त्या सुखाची कल्पना प्रत्येकाची वेगळी असेल. सुख हवं, दुःख नको ही इच्छा असते. आणि ते कसं मिळेल हे मला ज्ञान व्हावं ही दुसरी इच्छा असते. आणि मी ह्या पद्धतीने सुखी आयुष्यावर राहावं ही इच्छा असते. म्हणजे थोडक्यात सुख मिळवण्याचं ज्ञान किंवा सुखी राहण्यासाठी ज्ञान ही इच्छा असते. त्या सगळ्या इच्छांचा सारांश हाच आहे. आणि मग शंकराचार्यांनी म्हटलंय
अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो यात विगृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. म्हणजे वृद्ध माणसाचं वर्णन केलेलं आहे की गलित गुंड झालेलं आहे, शरीर मरगळलेलं आहे, मान हालतीये, हात थरथर कापतायत, डोळ्याने दिसत नाही, हातात दंड घेऊन सुद्धा नीट चालता येत नाही, असं असला तरी त्या माणसाची आशा संपलेली नसते, इच्छा संपलेली नसते. मग कशा असतात त्या? पुढे ते म्हणतात बालस्तावत क्रीडासक्ता तरुणस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः. म्हणजे लहानपणच्या इच्छा वेगळ्या, तरुणपणाच्या इच्छा वेगळ्या, प्रौढपणाच्या इच्छा वेगळ्या, वृद्धपणाच्या वेळच्या इच्छा वेगळ्या. पण परे म्हणतात परे ब्रह्मणी कोपी न लग्ना, परंतु मी ब्रह्मरूप व्हावं ही इच्छा त्याला कधीही येत नाही, आणि ती सर्वात महत्वाची इच्छा आहे. आणि मग त्याचा परिणाम काय होतो या सगळ्यामुळे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. म्हणजे इच्छा योग्य पद्धतीने पुरी होत नाही, आणि मग राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परत जन्म, त्याच्यातून अनेक वेगवेगळ्या इच्छा, अनेक विचार आणि अनेक पद्धतीने त्या जन्म मरणाचं. आणि म्हणून शेवटी ते म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मूढमते म्हणतात. कुणाला म्हणतात मूढमते? ते आपल्याला म्हणतात. कारण आपली जी मती आहे ती योग्य पद्धतीने विचार करत नाही, आणि तो योग्य पद्धतीने विचार करण्यासाठीच आपल्याला हे ज्ञानी लोक, संत लोक, सद्गुरू लोक मार्गदर्शन करत असतात. आणि तसं मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून, योग ग्रंथाच्या माध्यमातून आपण बघून घेतो. आता ह्या इच्छापूर्तीचा म्हणजे सुखप्राप्तीचा आपण ह्या विचार करत असताना आपण एका वेगळ्या पद्धतीने जर जीवनाचा विचार केला तर आपल्याला जीवनात प्रगती पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, तर आपण चालण्याची उपमा घेतली. कारण चालताना आपण पुढे जातो, जीवनात सुद्धा आपण पुढे जातो. पुढे जाण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? चालताना की एक पाय उचलायला लागतो, एक पाय टेकायला लागतो. जेव्हा एक पाय आपण टेकतो, त्याच्यावर सगळ्या शरीराचा भार घेतो, तेव्हा दुसऱ्या पायाने आपल्याला पुढे जाता येतं. म्हणजे थोडक्यात एक पाय आपला क्रियाशील असतो आणि दुसरा पाय हा स्थिरतेवर असतो. एक स्थिर असतो, दुसरा पुढे पडतो, तो स्थिर होतो पुसा. म्हणजे एकीकडे क्रियाशीलत्व पाहिजे आणि दुसरीकडे स्थिरता पाहिजे. एकीकडे क्रिया पाहिजे, एकीकडे विश्रांती पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी असतील तर आपल्या जीवनात प्रगती करता येते. आणि म्हणजे आता इथे आपण प्रत्यक्ष चालण्याचं उदाहरण घेतलं, परंतु जीवनातलं जे चालणं असतं, जीवनातली प्रगती असते, त्यातलं एक पाऊल आपल्या वर्तनाचं असतं, आपल्या वागण्याचं असतं, आपल्या क्रियेचं असतं. आणि दुसरं पाऊल जे शांतीचं असतं, ते दोन प्रकारची शांती आपण घेतो. एक नाईलाजाने आलेली शांती म्हणजे झोप, आणि इलाजाने घेतलेली शांती म्हणजे ध्यान. म्हणजे योग्य पद्धतीने विश्रांती. योग्य पद्धतीने झोप लागली नाही तर आपल्याला पुढच्या दुसऱ्या दिवशी काम नाही करता येत. म्हणजे एकीकडे आपल्याला क्रिया पाहिजे, एकीकडे शांती पाहिजे. आणि ह्या क्रिया आणि शांतीचा, कृती आणि शांतीचा मेळ आयुष्यात कसा घालायचा, आणि हे करत असताना आपल्या इच्छा पूर्ण कशा करून घ्यायच्या, त्या असतील त्या. सगळे काही मोक्षाची इच्छा करणार नाहीत, सगळे काही ब्रह्माशी एकत्व करणार नाहीत, परंतु ज्या इच्छा असतील त्या कशा पूर्ण करायच्या ह्याच्याबद्दल चिंतन या योगग्रंथात आहे. आता ह्या ज्या इच्छा असतात त्याची जर का अधिक आपण जर का केमिस्ट्री किंवा त्या कशा निर्मित होतात त्याच्याबद्दल बाबा बेलसरेंचा विचार केलाय, तो आपण थोडक्यात बघूया. की प्रत्येक माणूस म्हणजे वासनांचं एक मोठं गाठोड आहे. प्रत्येक माणूस हे माणसाचा गाठोड आहे. वासना म्हणजे काय? की मला आत्ता काहीतरी मिळालं की मी अधिक थोडा सुखी होईल, हे जे मला वाटतं ते वाटणं म्हणजेच वासना आहे. वासना म्हणजे वेगळा काही प्रकार नाही. हे आता मला मिळालं तर मला बरं वाटेल असं जे वाटतं त्याचं नाव वासना. आता हे जे आपल्याला वाटतं त्यामुळे वासना माणसाला स्वस्थ बसून देत नाही. आपण आज आहोत त्यापासून थोडं काहीतरी निराळं होण्याची, म्हणजे आपली परिस्थिती बदलण्याची आपली जी वृत्ती आहे, मनाची वृत्ती आहे, ते ह्या वासनेचं दृश्य स्वरूप आहे. म्हणजे वासना काय कुठे दिसणार नाही, परंतु हे सगळं वर्तन आहे ह्याच्यावरून आपल्याला वासना दिसते. आता वासना ज्या आहेत त्या तृप्त करण्यासाठी माणूस धडपड करतो.
प्रयत्न करतो आणि कधी कधी त्या वेळेला त्या पद्धतीने पूर्ण पण होतात. पण या वासनेचा स्वभावच असा आहे की मनासारखं घडून आलं तरी वासना संपूर्ण शांत कधी होतच नाही. आणखी हवं हे कधी संपत नाही. म्हणजे काय, लगेच नाही. थोडा वेळ छान वाटेल, कदाचित 8 दिवस जातील, 15 दिवस जातील. समजा तुम्हाला एक विशिष्ट मॉडेलची कार पाहिजे, ती तुम्ही घेतल्यानंतर काय लगेच माणूस काय असं अस्वस्थ होत नाही, खुश असतो, वापरतो. नंतर मग शेजारच्या माणसाकडे जेव्हा त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीची कार येते आणि घरात आपल्या सुरू होतो विषय की बघा तुम्ही घेऊन काय घेतले आणि दुसरी, अशा पद्धतीने झालं की मग त्याच्यातून परत असं वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे ती वासना पूर्ण शांत होत नाही, आणखी हवं संपत नाही आणि त्यामुळे माणूस सतत असमाधान जातो. उद्या मी पूर्ण सुखी होईल ह्या एक प्रकारच्या फसव्या आशेवर माणूस अखेरपर्यंत काम करत राहतो. आणि असं कर्म करता करता अनेक वासनांच्या पाठीमागे धावता आता हे फक्त वस्तू म्हणजे जड वस्तूची वासना नाही, अहंकाराची वासना आहे, मान सन्मानाची वासना आहे, अधिकाराची वासना आहे, पदाची वासना आहे, आपल्याला कोणीतरी श्रेष्ठ म्हणावं अशा असंख्य वासना असतात. आणि हे करता करता वर्तमान सगळं आपलं जे जीवन आहे त्याच्यात जातं आणि मग शेवटी ते सगळ्यात पूर्ण होत नाहीत वासना, म्हणून ते अतृप्त होतं, निराश होतं, रटाळ वाटतं. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी कधीतरी मृत्यू होतो आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे क्षयम. ही सगळी अंतर्गत केमिस्ट्री आहे वासनांची. आता हे जे मनातल्या वासना असतात त्या मनाची तरी रचना कशी आहे, ती कशी केलेली आहे की आपलं जे मन आपल्याला माहित असतं त्या मनाच्या मागे अदृश्य आणि अव्यक्त असं समग्र मन असतं. म्हणजे आपल्याला आपल्या मनाची काही ओळख असते, परंतु आपल्या ओळखीचं नसलेलं अव्यक्त मन सुद्धा असून कसं आहे त्याला पूर्वकर्मानी बंधेलं म्हणतात. आपण मागच्या पाठात पण काय बघितलं होतं की माझे जे विचार असतात आणि माझे जे निर्णय असतात त्या निर्णयापैकी जवळजवळ 90% आपलं वर्तन किंवा आपले वर्तनाचे निर्णय हे आपल्या पूर्व अनुभवावर आधारित असतात. पूर्व अनुभव म्हणजे काय, समजा आज माझं वय 70 वर्षाचं आहे किंवा 75 वर्षाचं आहे, पण मी कधीतरी 7 वर्षाचा होतो, 6 वर्षाचा होतो, 5 वर्षाचा होतो, 6.5 वर्षाचा होतो. त्यावेळेला काय काय झालं मला काही आठवत नाहीये, परंतु त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या माझ्या अंतर्मनामध्ये साठून राहिलेल्या आहेत. इतकंच नाही तर माझ्या पूर्वजन्मातल्या सुद्धा काही स्मृती माझ्यावर आलेल्या आहेत आणि ह्या स्मृती ज्या आहेत त्या मनावर आपल्या कंट्रोल करतात आणि आपले सगळे निर्णय किंवा आपलं आकलन, एखादी वस्तू पाहिल्यानंतर आपल्याला जे दिसतं त्याचं मत तयार होतं, माणसाबद्दलचं मत तयार होतं, ते सगळं पूर्वस्मृतीवर अजून असतं. आता अगदी उदाहरण बघितलं की समजा आता हा माझ्यासमोर मोबाईल फोन आहे, हा मोबाईल फोन मी घेतला तर ह्या मोबाईल फोनवर समजा एखाद्या माणसाने घेतला तर त्याला वाटेल की हा चांगला मोबाईल फोन आहे, त्याला आपल्याला बोलायला वगैरे चांगला उपयोग होईल, व्हिडिओ बघायला उपयोग होईल. मुलं असतील आपल्याला काही गेम्स खेळायचे नसतात त्यामुळे म्हणते छान गेम्स आहेत का याच्यात हे बघेल तो. एखादा टेक्निकल माणूस असेल तो मॉडेलचा अभ्यास करेल, त्याच्यात काय काय फीचर्स त्याच्यात ते बघेल, त्यात काय कमी आहे. एखादा संतापलेला माणूस असला आणि त्याच्या हातात मोबाईल आला तर तो मोबाईल फेकून पण मारेल. म्हणजे त्या मोबाईलचा त्या क्षणाला त्याला काय उपाय करायचा त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. अशा पद्धतीने आपलं आकलन चालतं. आपल्या परिचयाचं व्यक्तमन हे एक असतं, त्याच्या खालचं अंतर्मन म्हणजे गेल्या काही वर्षात या जन्मात आपलं तयार केलेलं मन ते अंतर्मन असतं आणि त्याच्याही खाली अबोध मन असतं. अबोध मन म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काही जाणीव सुद्धा असण्याची शक्यता नाही आणि आपल्या वासनांचा जो सगळा संच असतो तो बराचसा त्या अबोध मनामध्ये आणि या अंतर्मनामध्ये साठवून ठेवलेला असतो आणि तो आपल्याला निर्णय घ्यायला लागतो. आपण मागच्या वेळेला पण बघितलं की आपला स्वभाव जो बनतो तो परिस्थितीजन्य आहे. जर का तुम्ही मागचे पाठ ऐकले असतील की परिस्थितीमुळे स्वभाव बनतो, संस्कारामुळे आपल्या जन्म परिस्थितीमध्ये पूर्व म्हणजे जन्म आईच्या पोटात असताना सुद्धा संस्कार आपला स्वभाव बनत असतो. पूर्वजन्मामुळे अशा अन्य परिस्थितीमुळे अशा अनेक पद्धतीने आपला स्वभाव बनत असतो आणि मग मागील जन्मात साठवलेल्या आत्ताच्या जन्म येण्यास कारण झालेल्या
आणि ह्या जन्मामध्ये आवडीने पोचलेल्या अशा अनेक वासना आपल्या मनामध्ये, अबोध मनामध्ये, सूक्ष्म मनामध्ये राहतात. त्या वासना एका प्रकारच्या नसतात. अनेक वेळा त्या परस्पर विरोधी सुद्धा असू शकतात. आणि असतात नाही तर असतातच, बऱ्याच वेळा असतात. आपल्यालाच वाटतं कधीतरी, मला हे असं वाटतंय, मला तसं वाटतंय, नक्की काय करू? किंवा ह्या क्षणाला असं वाटलं, पुढच्या क्षणाला तोच आपला निर्णय बदलतो. दुसरं असं की ह्या सगळ्या वासना असतात त्या सारख्या तीव्रतेच्या नसतात. कुठल्या स्ट्रॉंग असतात, कोणी वीक असतात. कधी वीक स्ट्रॉंग होते, स्ट्रॉंग वीक होते. आणि ह्या सगळ्या वासना त्यांच्या त्यांच्या तृप्तीसाठी धडपडत असतात. आणि म्हणून माणसाचं मन नेहमी विचाराने भरलेलं असतं, वासनेने अशांत असतं. थोडक्यात माणूस शांत कधीच नसतो. तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अशांत असतो. फक्त झोपेत तो शांत असतो, झोप शांत लागत असेल तर. आणि मग आपलं वागणं कसं घडतं, या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपलं वर्तन कसं घडतं, आपण आपल्याला समजून घेतो. आपल्याला समजून घेतल्यानंतर आपली सुखदुःख आपण समजून घेऊन त्या सुखदुःखाचे मार्ग आपल्याला तज्ञांच्या माध्यमातून किंवा ज्ञानी लोकांच्या सद्गुरूंच्या माध्यमातून समजून घ्यायचे असतात. आधी आपलं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्या वासनेला मुक्त व्हायचं असतं, कारण त्या वासना दबून फार राहू शकत नाहीत. काही तीव्र असतील त्या व्यक्त करण्यास धडपड करतात. आणि ह्या वासनेतून ज्या तरंग उठतात त्याला वृत्ती म्हणतात. मनात एकदा वृत्ती उठली की ती मग एखाद्या तीव्र उर्मीचं रूप घेतं. आणि ही उर्मी जी असते ती काहीतरी कृतीचं रूप घेऊन बाहेर पडण्यासाठी धडपडते. हे पण आपण मागतो, परा पश्चंती मध्यम आणि वैखरी, ही संकल्पना आपण मागच्या वेळेला एकदा बघितली होती की ती परास्थितीमध्ये आपल्याला कळत नाही, पण हळूहळू ती कळते आणि त्याप्रमाणे आपल्याला कृती करायला भाग पडते ती. आता हे सगळं जे आहे ते जर का आपल्याला योग्य पद्धतीने घडवायचं असेल तर ह्या सगळ्या प्रक्रियेवर आपलं लक्ष ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी प्रचंड सावधानता लागते आणि ती आपल्याकडे नसते, कारण आपल्याला असं माहितीच नसतं अशा प्रकारची प्रक्रिया चालवली आहे. आणि म्हणून आपल्याला न विचारता, आपल्या नकळत आपल्या अंतःकरणातून उठणाऱ्या वृत्तींवर सारखं लक्ष ठेवणं सोपं नाहीये. आणि म्हणून ज्याच्यासाठी आपल्याला गुरु सांगतात किंवा स्वामीजी सांगतात की तुम्ही आत्मपरीक्षण करा. आपण स्वतःचं जस्टिफिकेशन छान करत असतो की माझं कसं बरोबर आहे हे आपण चांगलं सांगतो, परंतु माझं कसं बरोबर आहे सांगण्यात काही अर्थ नसतो, कारण बरोबर असेल तर त्याचं बरोबरच होणार आहे. परंतु माझ्यात काय पद्धतीने सुधारणा करायला पाहिजे हे आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आता ही सगळी प्रोसेस आपण बघितली आणि ह्या प्रोसेसचा आपण पूर्वी सुद्धा काही पाठामध्ये विचार केलेला आहे. आणि हा विचार जो आहे त्यासाठी आपल्याला स्वामीजींनी अत्यंत सोपं टूल दिलेला आहे, तो अलेख अहवाल आहे. तो अलेख अहवालाचा भाग तो आपण नंतर बघूया की माझा जो जीवन आहे ते जीवन जे आहे ते 4 बेसिक भावनांमध्ये चालतं. खूप भावना आहेत, परंतु एक भय आहे, एक राग आहे, एक धैर्य आणि शांती आहे. भय आणि रागात माझं जीवन गेलं तर ते दुःखी जीवन होणार आहे. धैर्य आणि शांतीत गेलं, खरं म्हणजे शांतीत गेलं तर ते शांत होणार आहे. परंतु कमीत कमी धैर्य असेल तर मला धैर्याकडून शांतीकडे जाता येईल. तर भय, राग, धैर्य, शांती याचं आत्मपरीक्षण आपण करू शकतो. पण आपल्या सगळ्या तरी इच्छा असल्या तरी ह्या सगळ्या इच्छा सुखासाठी असतात. म्हणून सुखाचा विचार हा तत्वज्ञानामध्ये खूप चांगला केलेला आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्या सगळ्या अभ्यास वर्गाचा पहिला पाठ इच्छा तृप्ती म्हणजे सुख म्हणजे काय ह्याच्यावर आहे. सुख शोधणं हा आपला हेतू असतो. वय कुठलंही असो, सुखाचा शोध घेणारी आपली पावलं कधीही थकत नाहीत. पण हा जरा सगळ्या सर्वसामान्य हेतू. जर का थोडा असामान्य हेतूचा आपल्याला विचार करायचा असेल तर शांतीपूर्ण समाधान शोधणं हा आपला हेतू असला पाहिजे. समाधान म्हणजे संतोष असणारी मनाची अवस्था, म्हणजेच मनाची शांती, संतुष्टता. सुख हवं आणि दुःख नको, संकल्प आणि विकल्प हा आपल्या मनाचा स्थायी भाव आहे. पण सुख प्राप्त होतं का, आयुष्यभर धडपड करून आपल्याला सुख मिळतं का, त्याचं आपण उत्तर देण्याची गरज नाही. तुकाराम महाराजच म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे.
तुकाराम महाराज दुःखी नव्हते, ते आपलं वर्णन करतात सुख पाहता, कारण त्यांनी त्यांच्या परिस्थिती, त्यांच्या घरात अत्यंत काय म्हणतात ते, अत्यंत दरिद्री परिस्थिती, खायला नाही प्यायला नाही, त्यांची मुलं गेली, त्यांची पहिली पत्नी गेली, दुसरी पत्नीचं त्यांचं कधीही पटलं नाही, अशा अनेक सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये त्यांचं स्वतःचं वर्णन त्यांनी कसं केलेलं आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, अशा पद्धतीने आनंदाचं वर्णन त्यांनी स्वतःच्या बाबतीत केलेलं आहे. परंतु सर्वसामान्य माणसाचं म्हणतात सुख पाहता जवापडे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझं शोधून पाय. रामदास स्वामींनी पण वर्णन केलेलं आहे. पण रामदास स्वामी स्वतःचं वर्णन करताना सर्व विद्या कला विद्या न भूतो न भविष्यती, वैराग्य जाहले सर्वे आनंद वनभुवनी. हे संत म्हणून आपल्याला आदर्श असतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने शांत राहणं, कसं आनंदी राहणं, हे त्यांनी जीवन आदर्श आपल्याकडे काढून दिलेलं असतं. आता टेक्नॉलॉजी खूप सुधारली. गेल्या 15-20 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी इतकी सुधारलेली आहे की बघा ना, आता आपापल्या घरात आपण बसून हे सगळे पाठ ऐकतोय. अनेक पद्धतीने सुखसोयी झाले आहेत. विज्ञान प्रगत झालंय, तंत्रज्ञान खूप विकसित झालंय, सुखसाधनं खूप वाढलेत. पण आपलं जीवन सुखी झालंय का? सुखसाधनं वाढून जी पूर्वी नव्हती त्यावेळेला रिलेटिव्हली जीवन निदान शांत सुख होतं. आता खूप गोष्टी वाढल्यात पण जीवन सुखी झालं नाही. आपण म्हणतो जग जवळ आलंय. बघा ना, आता आपण कुठल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गावात बसून किंवा काही लोक परदेशात बसून सुद्धा हे विवेचन ऐकू शकतात. म्हणजे जग जवळ आलं असं आपण म्हणतो ना सगळ्या जगाला. परंतु माणसं जवळ आलेत का? घरात राहणारी माणसं तरी एकत्र राहतात का? किंवा अशा पद्धतीने माणसं मनाने जवळ आलेत का? हा जो आपण विचार करतो तेव्हा नक्की सुख कशात आहे ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि मग हा सुखाचा विचार करताना आपण असं म्हणतो नेहमी की सुखासाठी काय पाहिजे हा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर असतं की सुखासाठी पैसा पाहिजे. आणि पैशासाठी आपली जास्तीत जास्त धडपड असते. म्हणजे अगदी पार मुलांना ऍडमिशन घेण्यापासून त्यांना कुठल्या कॉलेजला टाकायचं, कुठलं कॉलेज, कुठल्या पद्धतीने कॅम्पस इंटरव्ह्यू होतात, काय करतात, किंवा धंदा करताना थोडक्यात आपला जास्तीत जास्त प्रयत्न असतो तो पैशासाठी असतो. आणि तो चुकीचा आहे असं भाग नाही, कारण पैशाचं सोंग करता येत नाही, पैसा तर लागतोच. परंतु सुखाचा विचार करताना आपण असा विचार केला की पैसेवाले लोक सगळे सुखी आहेत का? ज्याच्यावर भरपूर पैसा आहे तो सुखी आहे का? तर त्याचं उत्तर आपल्याला हो असं देता येत नाही. मग सुखाच्या व्यतिरिक्त आणखीन सुद्धा काहीतरी लागतं. आणखीन लागतं ती दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य आहे. आरोग्य नसेल आणि खूप पैसा असेल तर सुखाचा काही उपयोग नाही, पैशाचा काही उपयोग नाही, माणूस सुखी नाही. आरोग्य लागतं. पैशाचा जेवढा आपण विचार करतो तेवढा आरोग्याचा विचार करतो का? आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर आपल्याला सुखासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी मिळवायला पाहिजेत. आरोग्याचा आपण विचार करतो का? करतो, थोडाफार करतो. पण पैशाचा एवढा विचार करतो का? तर त्याचं उत्तर प्रामाणिकपणे पैसा एवढा करत नाही असा विचार आहे. आणि तिसरा जो एक भाग लागतो की जो सुखासाठी आवश्यक आहे त्याचं म्हणतात, त्याचं नाव आहे चांगला स्वभाव किंवा चांगलं चारित्र्य, चांगलं वर्तन. ही तिसरी गोष्ट लागते. पैसा खूप आहे, प्रकृतीही चांगली आहे, आरोग्यही चांगलं आहे, परंतु जगाची कुठे पटत नाहीये, अहंकारी स्वभाव आहे, तो माणूस सुखी होईल का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. बघा, आपल्या घरात 15-20 वर्षामध्ये एवढी सुखसाधनं वाढलेत, पैसा वाढलाय, परंतु आपण सुखी झालोय का? तर नाही झालो. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक स्त्री आहे, त्या वयाचं 2 वर्ष असताना त्यांना पोलिओ झाला आणि त्यानंतर त्या अपंग झाल्या. परंतु त्यांनी स्वभाव जो आहे तो स्वभाव अशा पद्धतीने त्यांचा घडला किंवा त्यांनी अशा पद्धतीने जीवनाकडे पाहिलं की त्यांनी प्रयत्न सोडला नाही. त्या सीए झाल्या, IRS झाल्या आणि मुंबईला 2019ला त्या डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स झाल्या. म्हणजे
अगदी लहानपणी अपंगत्व येऊन सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे आरोग्य एवढं चांगलं नव्हतं, परंतु स्वभावाने त्यांना सावरलं. दुसरं एक उदाहरण आहे, प्रांजल पाटील म्हणून आहे. त्यांचं दृष्टी पूर्ण वय वर्ष 6 असताना गेल्या. 6 असताना त्या अंध झाल्या. परंतु त्यांनी हिंमत हारली नाही आणि 2017च्या त्या पहिल्या ब्लाइंड IAS ऑफिसर झालेल्या आहेत. ह्या सगळ्या घडलेल्या गोष्टी आहेत अलीकडेच. 2017च्या त्या फर्स्ट IAS ब्लाइंड ऑफिसर इन इंडिया. मला सांगायचं आहे की स्वभाव हा खूप महत्वाची गोष्ट आहे. एक वेळ पैसा थोडा कमी असेल तरी चालेल, थोडं आरोग्याची आपण जरी हिंमत असेल आणि मग आपण विचार केला, 3 गोष्टी लागतात. पैसा लागतो, आरोग्य लागतं आणि स्वभाव चांगला लागतो. या 2 गोष्टीमध्ये आपण पैशाला खूप महत्व देतो आणि पैशासाठी खूप प्रयत्न करतो. आरोग्यासाठी थोडाफार तरी प्रयत्न करतो, पण आपला स्वभाव चांगला होण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. आता या 3 गोष्टीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कुठली आहे? पैसा आहे का आरोग्य आहे? तर आपण म्हणू आरोग्य आहे. आरोग्य आणि स्वभाव आहे, ह्या 2 गोष्टी काय? पैसा आहे ठीक, आरोग्य आणि स्वभावाच्यातली कुठली गोष्ट महत्वाची आहे? तर आत्ताच या उदाहरणात आपण बघितलं की आरोग्याचे प्रश्न असले तरी स्वभाव खूप महत्वाचा आहे. ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, परंतु 3 गोष्टीतली त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे ती स्वभाव, चारित्र्य, वर्तन. आणि ह्या 3ऱ्या गोष्टीकडेच आपलं विशेष लक्ष नसतं, म्हणून आपण सुखी होत नाही. आपल्याला काय पद्धतीने सुख मिळवायचं आहे याच्या कल्पना जर का क्लिअर नसतील, क्लिस्टर केअर नसतील, आणि म्हणून हा जो स्वभाव आहे तो खूप महत्वाचा आहे सुखासाठी. आणि मग आपल्या वृत्तीचं आपणच परीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, तर आपण सुखी होणार का नाही हे आपल्याला कळेल. मग त्यासाठी काही छोटे छोटे क्रायटेरिया आहेत, ते आपण बघूया. वृत्ती. एक वृत्ती आहे आय एम ओके यू आर ओके. दुसरी वृत्ती आहे आय एम ओके यू आर नॉट ओके. माझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, ही एक भाग. माझं बरोबर आहे, तुझं चूक, तुझं बरोबर नाही, ही दुसऱ्या गोष्ट. तिसरी गोष्ट आय एम नॉट ओके यू आर नॉट ओके. माझंही बरोबर नाही, तुझंही बरोबर नाही, अशी वृत्ती. आणि चौथी आय एम नॉट ओके यू आर ओके, म्हणजे माझं चुकतं आणि तुझं बरोबर आहे. एखादे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे, एखादे सुपरिटी कॉम्प्लेक्स आहे, एक पूर्ण निगेटिव्ह ॲटिट्यूडचा आहे, आणि एकच असा माणूस म्हणणार आहे की आय एम ओके यू आर ओके, म्हणजे माझंही बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे. यातला कोण सुखी होण्याची शक्यता आहे? तर आय एम ओके यू आर ओके वाला बरोबर. प्रश्न हा नाही, प्रश्न आपण वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये आपली वृत्ती कशी असते हा आहे. भ्रातृहरी नावाचा एक विचारवंत आपल्याकडे होऊन गेला. त्यांनी माणसाचे 4 प्रकार केलेत माणसाच्या वर्तनाचे. आपण सुखाच्या बाबतीत स्वभावाचं महत्व समजून घेतोय आणि स्वभाव चांगला कुठला वाईट हे बघण्यासाठी आपण काही क्रायटेरिया बघतोय. एक प्रकारची माणसं असतात की माझं काहीही झालं तरी चालेल, माझं जरी अगदी नुकसान झालं तरी चालेल, पण दुसऱ्याचं चांगलं होण्यासाठी मी काम करीन. एक वृत्ती. दुसरी वृत्ती असते की माझं चांगलं व्हायलाच पाहिजे, परंतु दुसऱ्याचं चांगलं होण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करीन. तिसरी गोष्ट अशी असते की माझं चांगलं व्हायला पाहिजे, दुसऱ्या खड्ड्यात गेला तरी मला त्याचं काही देणं घेणं नाही. आणि चौथी वृत्ती अशी असते की मी खड्ड्यात गेलो तरी हरकत नाही, पण दुसऱ्याला सुद्धा खड्ड्यातच घालीन, दुसऱ्याचं सुद्धा वाईटच करेन. या 4 बेसिक वृत्ती, त्या ब्रॉड वृत्ती आहे, त्याच्या मधल्या बऱ्याच असू शकतात. आणि एक माणूस एकाच कॅटेगरीमध्ये असेल असं नाही, तो कधी या कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीमध्ये असू शकतो. परंतु आपल्याला इतरांचा सुद्धा थोडाफार विचार करायला पाहिजे, आणि तो केला तरच आपण सुखी होऊ शकतो. हा या काय म्हणतात ते चेकलिस्ट मधला एक महत्वाचा भाग आपल्याला म्हणता येईल. आता आपलं आचरण कसं आहे त्याच्याबद्दल पण एक उत्तम पुरुष हे भगवद्गीतेतलं आहे रेफरन्स. आधी खूप केलं पण कधीच सांगितलं नाही. काही वृत्त असं त्याला खूप गोष्टी करतात ते, पण त्या करण्याबद्दल काही बोलत नाहीत. म्हणजे लोकांना माहित पण नसतं की हा माणूस एवढं एवढं छान छान करतोय म्हणून. आणि तो माणूस पण काही लोक फिकर नाही करत लोकांना सांगण्याची. खूप करतो, कोणाला सांगत नाही.
दुसरा जो असतो तो म्हणतो आधी करतो आणि नंतर सांगतो. आधी करतो आणि मला सांगतो की हे केलंय मी, हेही केलंय. पहिला करतो सांगत नाही, दुसरा करतो आणि सांगतो. तिसरा जो प्रकार आहे जो कनिष्ठ पुरुष त्यांनी म्हटलाय तो थोडं करतो आणि खूप सांगतो. म्हणजे थोडंसं काम करायचं परंतु पब्लिसिटी खूप करायची. आणि चौथा जो आहे ज्याला अधम पुरुष म्हटलंय त्यांनी, पुरुष याचा अर्थ इथे व्यक्ती, स्त्री पुरुष दोन्ही आलं त्याच्यामध्ये. काहीच केलं नाही पण भरपूर सांगितलं. म्हणजे काहीही करायचं नाही परंतु फक्त पब्लिसिटी करायची. एक खूप करायचं, सांगायचं नाही. दुसरं थोडं करायचं, तेवढं सांगायचं. तिसरं थोडं करायचं, खूप सांगायचं आणि काहीच करायचं नाही आणि भरपूर पब्लिसिटी करायची. कोण सुखी होण्याची शक्यता आहे याच्यात जास्त? हे सगळे आपण, आणि स्वामीजींनी एक खूप छान महाभारतातलं उदाहरण दिलेलं आहे, तेही आपण बघूया. आपण थोडा या सुखसंकल्पनेसाठी लागणाऱ्या 3 गोष्टी, पैसा, आरोग्य आणि स्वभाव, याचा विचार करतोय. त्यातलं स्वभावाचं महत्व खूप आहे आणि जी पूर्ण निग्लेक्टेड गोष्ट आहे त्याच्याबद्दलचा विचार करतोय. स्वामींनी 4 व्यक्तिमत्व दिलेले आहेत, बघितले की त्याच्यामध्ये धृतराष्ट्र आहे, दुर्योधन आहे, अर्जुन आहे आणि कृष्ण आहे. आता ही जी सगळी व्यक्तिमत्व, ही महाभारताची व्यक्तिमत्व माहिती आहे की महाभारताचं युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाच्या वेळेची ही व्यक्तिमत्वाची वर्णन आहे. तो धृतराष्ट्र जो आहे, कौरवांचे जे वडील आहेत, ते आतून अशांत आहेत आणि बाहेरून शांत आहेत. म्हणजे बाहेरून शांतीचा त्याने देखावा केलेला आहे आणि आतून त्यांना खूप काळजी वाटते की आपल्या मुलांचं काय होईल, चुकीच्या पद्धतीने हे युद्ध चालू आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत म्हणून ते फक्त बाहेर शांतीचा मुखवटा पांघरून आतून अशांत आहेत. दुर्योधन आहे तो आतूनही अशांत आहे आणि बाहेरूनही अशांत आहे. कारण आतून अशांत आहे कारण त्याला पराभवाची भीती आहे, बाहेरून अशांत आहे कारण त्याला माहिती की आपलं वागणं न्याय्य नाहीये. अर्जुन आहे तो आतून शांत आहे आणि बाहेरून अशांत आहे. आतून शांत काय? कारण त्याला विजयाची खात्री आहे, त्याला विजयाबद्दल काही प्रश्न नाहीये. परंतु त्याला असं वाटतंय की मी माझ्याच भावांना, माझ्याच गुरुजनांना जर का ह्या युद्धाने मारलं आणि विजय मिळवला, विजय तर मला मिळणार आहे परंतु तो हा विजय योग्य आहे का? म्हणजे त्याची जी काळजी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे की मला विजय मिळणार आहे परंतु ह्या विजयाचं सुख घेणं मी योग्य आहे का, हा त्याचा भाग आहे. आणि चौथं व्यक्तिमत्व कृष्णाचं आहे, ते आतूनही शांत आहे आणि बाहेरूनही शांत आहे. आतून शांत आहेत कारण त्यांनी हे युद्ध टाळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत. अगदी स्वतःचा अपमान कौरवांच्या दरबारात सहन करून सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. शेवटी त्यांनी हेही सांगितलं की अर्ध राज्य नको, त्यांना फक्त 5 गावं द्या पांडवांना. तेही दुर्योधनाने मांडलं नाही. आणि म्हणून सगळे शांतीचे प्रयत्न करून झाल्यानंतर आता ते पूर्ण शांतीने निर्णय युद्धाचा त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून ते स्वतः या युद्धात भाग न घेता फक्त सारथ्य करणार आहेत. अशा पद्धतीने ते आतूनही शांत आहे आणि बाहेरून शांत आहे. आतून अशांत, बाहेरून शांत, ही सगळी 4 जे प्रकार आहेत, हे 4 प्रकार आपल्या आयुष्यात पण आपले चालू असतात. म्हणजे आपल्यात कधी कधी कृष्ण असतो, कधी अर्जुन असतो, अनेक वेळा दुर्योधन असू शकेल, धृतराष्ट्र असू शकेल. आणि त्याप्रमाणे आपलं जर का आपण परीक्षण करत गेलं तर आपला स्वभाव आपल्याला कळेल. आपला स्वभाव आपल्याला कळला तर आपल्याला त्यात काय सुधारणा करायला पाहिजेत ते कळेल आणि मग त्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येतील. मला वाटतंय इथे 1 तास होत आलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी आपण भाग थांबूया. आपण त्याच्या पुढे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि त्या आपण पुढच्या वेळेला बघू. परंतु आज आपण बघितलं त्याच्या थोडक्यात जर का आपण सारांश काढायचा म्हटला तर असा की आपण मुख्यत्वे 8 पाठामध्ये, पहिल्या 8 पाठामध्ये काय बघितलं त्याचा आपण विचार केला, त्याचा आढावा घेतला, त्याचा ह्या सगळ्या अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला काय महत्त्व आहे ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आज जो आपण बघितला तो भाग म्हणजे आपल्याला ज्या अनेक प्रकारच्या वासना आहेत, इच्छा आहेत, ज्या इच्छांमुळे आपलं आयुष्यभर त्याच्यातच सगळं धावधव होते आणि मग शेवटी काही करून राहतात आणि मग अशांतीत आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो. अध्यात्माचं जे अंतिम ध्येय आहे ते मोक्षाचं आहे, मुक्तीचं आहे. मुक्ती मिळण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आपल्याला आपल्या वासनांच्यावर विजय मिळाला पाहिजे. एकदम विजय मिळणार नाही पण हळूहळू तो आपल्या त्याच्या हे होऊन हळूहळू आपली क्रममध्ये होता पाहिजे साधकत्वामधला. म्हणून या वासना कशा येतात, मनात कुठे असतात, मनाच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये कशा असतात, त्या कशा व्यक्त होतात, त्या कशा एकंदर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, आणि ह्या सगळ्या
इच्छा ज्या असतात त्या सुखप्राप्तीसाठी असतात. आणि म्हणून इच्छा काय असतो, सुख आहे ते सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्याला कुठे 3 भाग महत्वाचे आहेत. तर पैसा, संपत्ती हा भाग बघितला, आरोग्य हा भाग बघितला आणि स्वभाव हा भाग बघितला. पैसा करण्यासाठी अयोग नाहीये, परंतु आरोग्याचा आणि स्वभावाचा विचार करणारे योगग्रंथ आहेत. आणि म्हणून आपण त्याचा आता अधिक पद्धतीने विचार करतोय. आणि म्हणून आपल्या स्वभावाचं भाग आपल्याला समजून घेण्यासाठी आपण काय काय पद्धतीने करता येईल त्याचे 4-5 क्रायटेरिया बघितले. अर्थात ते असेल की पद्धती करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त भयान गैर शांतीचा ग्राफ आहे तोही आपण बघणार. आणि हे सगळं इथे बघतोय. आता या ठिकाणी आपल्याला करायचे असेल, आपलं मानस आरोग्य आणि शारीरिक आरोग्य ह्याची जडणघडण करायची असेल तर आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे, आपलं मन समजून घेतलं पाहिजे, आपलं शरीर समजून घेतलं पाहिजे. आणि मन ठरवतं आणि शरीर कार्य करतं. आपल्या दोन्ही रोल महत्वाचा आहे. मन इच्छा करतं आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं कार्य शरीर करतं. शरीर हे साधन आहे, मनाची इच्छा आहे. आणि म्हणून आपल्याला एकीकडे मनाचा अभ्यास जो विज्ञानामध्ये येतो, जो मानसशास्त्रामध्ये येतो किंवा अध्यात्मामध्ये येतो, आणि शरीराचा अभ्यास जो विज्ञानामध्ये येतो, ह्या दोन्हीचा अभ्यास करण्याचं महत्व आहे. आणि या दोन्हीचा समन्वय हे स्वामीजींच्या कार्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ते योगग्रंथामध्ये त्यांनी तो समन्वय केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला आयुष्याच्या सुखासाठी, यशासाठी हे मनाचं शिक्षण, की ज्या मनामुळे शरीराला काम करायला लागतं, मनाला शिक्षण दिलं की शरीर आणि मनाचा समन्वय होईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. या ठिकाणी आपण आजचा विषय पूर्ण करूया आणि शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला घेऊया. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम आणि शुभरात्री.